नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर्वांना दीप अमावस्येच्या खूप खूप शुभेच्छा। उद्या आहे श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार। सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आणि श्रावण महिन्याला उद्या सुरुवात होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण सगळे सण उत्सव खूप आनंदाने पवित्रतेने आपण हे उत्सव पार पाडत असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा उद्याचा श्रावण महिन्याची जी सुरुवात आहे तो म्हणजे आपला पहिला श्रावण महिन्याचा पहिला गुरुवार। हा गुरुवार असणार आहे, म्हणून या महिन्यामध्ये या श्रावण महिन्याचे अवचित्त साधून संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये किंवा आपण दर गुरुवारी महाराजांची कुठली सेवा करावी, कुठले उपाय करावे या संदर्भातली माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, गुरुचरित्र ग्रंथामध्ये हे सांगितलेलं आहे, जेव्हा तुमच्यावरती देव कोपतो तेव्हा गुरु आपल्याला तारतो, पण गुरुचीच अवकृपा तुमच्यावर झाली तर किंबहुना तुम्ही कुठेही राहणार नाही, देवही तुम्हाला वाचू शकत नाही। म्हणून आपलं गुरुबळ मजबूत असणं व तुमच्या कुंडलीतला गुरुग्रह खराब असेल किंवा गुरुबळ चांगलं व्हावं असं जर वाटत असेल, मजबूत व्हावं असं वाटत असेल तर श्रावण महिन्यामध्ये काय काय सेवा कराव्यात हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। श्रावण महिना म्हणजे सणांचा राजा मानला जातो। या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं आहे। म्हणून या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण शिवभक्ती, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसं करावं, श्रावण सोमवार कसे करावे आणि कोणकोणत्या सेवा कराव्या या सगळ्या विषयाबद्दल मी तुमच्यासाठी ही माहिती घेऊन आलेली आहे। तर बघा मित्रांनो, शिवलीलामृत पारायण करायला आपण जरा आता म्हणता आपल्याला श्रावण सोमवार येईल आणि व्रतवैकल्य पण आपले सुरू झालेले आहेत। तर या महिन्यामध्ये आपण बघता आपला श्रावण महिना आलेला आहे। आपण हे करू ते करू म्हणत आपलं सगळे उपवास आपले राहून जातात, पण श्रावण महिना म्हणजे आपल्या सणांचा राजा, त्यामुळे आपण श्रावण महिन्यामध्ये आपण बिनधास्त कुठलंही व्रत करू शकतो। कारण घरामध्ये आपल्या मांसाहार होत नाही, घरात कोणी काही खात नाही, मग आपण एकदम निर्भयपणे सगळ्या सेवा करत असतो। आपण आपल्या गुरूंची सेवा करत असतो। कोणाला 11 गुरुवार करायचे असतात, पण बघा आता उद्याचा किती सुंदर पहिला गुरुवार म्हणजे 11 गुरुवारला पण कोणी सुरुवात करू शकतो, कोणी 5 गुरुवार उपवास करू शकतो। बघा माझी काही अडचण किती आहे, माझ्या अडचणीनुसार मी सेवा करेल। तुमची इच्छा असेल तर तुम्ही 5 गुरुवार करा, नाही तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही 11 गुरुवार करा। आणि काय होतं की आपण 11 गुरुवार करू शकतो, 11 मंगळवार करू शकतो किंवा 11 वैभवलक्ष्मीचे शुक्रवार सुद्धा करू शकतो। हे तिन्ही दिवस आपल्याला करणं शक्य होत नाही तर पित्ताचा प्रचंड त्रास होतो, मग मी काय करणार तुम्हाला सांगते। 11 गुरुवार पण असं पण सेवा चालू आहे। या करता आणि करिता स्वामीच आहे, त्यामुळे आपण फक्त मात्र निमित्त असतो। म्हणून मी ठरवलं आहे की उपवास न करता आपण सेवा करायची आहे। 11 गुरुवारसारखी सगळी सेवा करायची, फक्त उपवास करायचा नाही। आपल्याला जितकं झेपेल तितकंच आपण करायला पाहिजे। उपवास म्हणजे का, उपवास हा पूर्ण निरंकारच असतो, मग तर डायरेक्ट काही खायचं नाही असं असतं। कदाचित त्यांच्यामुळे मग फक्त उपवास न धरता फक्त सेवा करणार। बघू आता महाराज काय काय ठरवतात, सगळं त्यांच्या हातामध्ये आहे। तुमची इच्छा असेल की वैभवलक्ष्मीचे शुक्रवार पण करायचे पण हे करायचं आहे, मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही अशा वेळेस दोघांपैकी कुठला तरी एकच उपवास धरा आणि सेवा करा, म्हणजेच काय दोन्ही पण तुमची सेवा होईल। सेवेला खूप महत्त्व आहे। उपवास म्हणजे काय की परमेश्वराजवळ आपण वास करणं आणि त्या दिवशी आपल्याला फक्त नामजप करायला मिळतो। आता स्वामी समर्थ महाराजांचा असो किंवा वैभवलक्ष्मीचा असो, आपल्याला नामस्मरण कसं करायचं तर ते बघा, दिवसभर आपण
आपल्या दिवसभरामध्ये परमेश्वराचं नाव असावं, तो खऱ्या अर्थाने आपला उपवास घडतो बरं का. आणि तोच आपल्यासाठी लागू होतो. नाहीतर निरंकार उपवास धरायचा, काही खायचं नाही आणि सेवा पण काही करायच्या नाही, अशा वेळेस कुठलाच देव पावत नाही. देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. देवाला फक्त तुमची भक्ती आवडते. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये नक्कीच गुरुचरित्र पारायण करू शकता. प्रत्येकाची इच्छा आहे. कोण कोण पारायण करणार आहे मला नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये मला गुरुचरित्र पारायण कोण कोण करणार आहे नक्की सांगा. त्याच्याबरोबर सप्तशती गुरुचरित्र किंवा संक्षिप्त गुरुचरित्र प्रत्येक गुरुवारी संक्षिप्त श्री गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे. संक्षिप्त श्री गुरुचरित्राचे 7च अध्याय आहेत. पाऊण तासामध्ये होऊन जातं ते पारायण करायला. ज्यांना स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे ते तुमचे 5-5 गुरुवार पारायण होईल. आणि त्याच्याचबरोबर वेळ असेल तर, इच्छा असेल तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणसुद्धा करू शकता. 5 गुरुवार ते तुमचे घडतील आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. श्रावण महिन्यामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता. किंवा तुमची जर इच्छा असेल तर रोज फक्त गुरुचरित्र ग्रंथातील 14वा अध्याय, 18वा अध्याय आवर्जून पठणामध्ये ठेवायचा. होय, 14वा आणि 18वा अध्याय रोज वाचला तर सोन्याहून पिवळं नक्कीच तुम्ही करू शकता. नाहीतर रोज श्रवण करू शकता. माझ्या आईला सेवा करायची आहे, तिला वाचता येत नाही, मग अशा वेळेस तुम्ही ही सेवा तुमच्या आईने ऐकली तरी काही हरकत नाही. मुखात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे मुखात जरी असलं तर बऱ्याच महिलांना काही लिहिता वाचता येत नाही, तर त्या महिलांनी हे जप करू शकतात. आणि श्रावण महिन्यामध्ये श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुचरित्र श्रीपाद वल्लभ चरित्रामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तुमची इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. अशाही कमेंट आल्या, अगं ताई आम्ही साईचरित्र पारायण करू शकतो का? हो, करू शकता. तर आम्ही विजय ग्रंथ वाचू शकतो का? हो. तुम्हाला जे देव आवडतात, जे गुरु आवडतात, तुम्ही ज्या देवाला मानता, ज्या गुरूंची सेवा मनापासून करता, तर त्या परमेश्वराची तुम्ही आवर्जून भक्ती करा. जशा सगळ्या नद्या सागराला येऊन मिळतात, त्याच पद्धतीने कुठल्याही परमेश्वराची सेवा केली तरी ती सेवा आपल्या महाराजांपर्यंतच येऊन पोहोचते, यात काहीही शंका नाही. याच्यापैकी तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य होईल त्या सेवा तुम्ही नक्की करावं. गुरुवार म्हटलं ना तर आपल्या गुरूंचा वार असतो. या दिवशी काही उपाय आहेत, तर ते केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये नक्की फायदा होईल. काय माहिती आहे का? गुरुवार करणार तर 11 माळी करणार किंवा तारक मंत्र, स्वामी चरित्र सारामृत. ज्यांना 11 गुरुवारची सेवा नाही करायची त्यांनी फक्त स्वामी चरित्र सारामृत करू शकतात किंवा 11 माळी जप करू शकतात. या सगळ्या सेवा करू शकतात. कोणी तारक मंत्र 11 वेळा म्हणू शकतो, कोणी 51 वेळा म्हणू शकतो, कोणी घोर कष्टोत्तरांची सेवासुद्धा उद्यापासून तुम्ही करू शकता. ही सेवा करताना आपण संकल्प करावा किंवा नाही बघा, तुमच्यावरनी जमलं तर तुम्ही नक्की करा. पण गुरुवार म्हटलं तर गुरुवारचा वार आणि शक्यतो गुरुवारी ना पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे. पिवळ्या रंगाचा ड्रेस गुरुवारी घालायचा. गुरुवारी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकून आंघोळ करावी. त्याच्याबरोबर गुरुवारी आपल्या हळदीने उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. ते गुरुवारी जर तुम्हाला तुमच्याकडनं घडतंच, या श्रावणामध्ये रोज केलं तरी काही हरकत नाही. पण गुरुवारी शुक्रवारी जेव्हा तुम्ही सेवा करणार आहात, पारायण चालू करणार आहात, तेव्हा तुमच्याकडे या सेवा सगळ्या होऊ शकतात. त्याच्याबरोबर येते की ते महत्त्वाचं, या दिवशी पिवळं काहीतरी दान करायचं असतं. दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही गूळ फुटाणे दान करू शकता. केंद्रात जाऊन, मठात जाऊन, मंदिरात जाऊन तुम्ही दत्त महाराजांच्या चरणी तुम्ही केळी दान करू शकता. एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान दान करू शकता. पिवळं दान करणं खूप महत्त्वाचं आहे. महाराजांना पिवळी फुले अर्पण करू शकता. पण एखाद्या गरजू व्यक्तीला पैसे न देता गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला तुमच्यासमोर उभं राहून काहीतरी खाऊ द्या, नाहीतर काही खाऊ घाला. नाहीतर तुम्ही त्याला पैसे द्या, जे लागेल ते तो घेऊन लागेल. भलतंच काही नाही झालं तर अन्नदान करताना ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे की गरजूंना दान करावं. गरजू जे आहेत त्यांना खरंच ज्या गोष्टीची गरज आहे त्यांना ते आवर्जून दान करावं. आणि तुम्ही केळी दान करू शकता. केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन केळीसुद्धा दान करू शकता. तुम्ही गाईला चारा, हरभऱ्याची डाळ आणि गाईला
गूळसुद्धा खाऊ घालू शकता. 5 गुरुवार हा उपाय नक्की करा. बऱ्याच महिलांनी हा उपाय केला आहे, त्यांना खूप छान अनुभव आला. जेवढी होईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि मलाही माहिती आहे, हा श्रावण महिना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सगळं सुख घेऊन येणार आहे, त्यामुळे शांतता आणणार आहे. प्रत्येकाच्या घरातलं वातावरण हे मंगलमयच असणार आहे. म्हणून आजपासून श्रावण महिन्यापर्यंत रोज व्हिडिओ बघा. काही ना काही सेवा तुमच्याकडनं घडेल. आणि कर्ता आणि करविता शेवटी महाराज आहेत. तुम्ही आणि मी फक्त एक निमित्त. मात्र जेव्हा श्रावण महिना होईल ना, तेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये एक समाधान असणार आहे की माझ्या मालकासाठी माझ्याकडनं स्वामींनी माझ्याकडून एवढी सेवा करून घेतली. आणि देवाला हीच प्रार्थना आहे की महाराजांना मी पण हीच प्रार्थना करते की प्रत्येकाच्या घरातनं एकदा तरी आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये रुद्र अभिषेक झाला पाहिजे. एकदा तरी रुद्र अभिषेक नक्की होऊ द्या. प्रत्येकाच्या घरामध्ये गुरुचरित्राचं पारायण घडू दे. प्रत्येक महिलेने काही ना काही सेवा नक्कीच घडू दे. महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा श्रावण महिना तुम्ही रिकामा जाऊ देऊ नका. श्रावण महिन्यामध्ये काही ना काही सेवा नक्की करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही कमेंट असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी